तर नमस्कार मित्रांनो, मागील काही वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा चालू आहे। त्यामध्ये मराठा समाजाच्या मागण्या, त्यामध्ये बदलत गेलेल्या मागण्या, मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही, त्यानंतर मनोज जरांगे यांची या आरक्षणाच्या लढ्यात झालेली एंट्री, सुरुवातीच्या मागण्या, आत्ताच्या मागण्या आणि कालची घेतलेली लाईव्ह आंतरवली सराटी येथून पत्रकार परिषद, या सगळ्या गोष्टी मी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कालच्या पत्रकार परिषदेची मी चिरफाड करणार आहे, म्हणजेच काही चांगले मुद्दे या पत्रकार परिषदेमधले आणि काही महाराष्ट्राला न पटणारे मुद्दे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहतात लोकमंच मराठी हा यूट्यूब चॅनल। या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील। तर आधीचा लढा आरक्षणाचा काय होता याच्यावरती मी आत्ता बोलणार नाही, पण मनोज जरांगे यांची झालेली एंट्री, त्यावेळच्या मागण्या, या विषयावरती आपण सर्वप्रथम बोलू। ज्यावेळी मनोज जरांगे यांनी या आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली आणि त्यांची मागणी होती की मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकत नाही, त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे, तर अशा गोष्टीमुळे तुम्ही सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले द्या आणि ओबीसीमध्ये सामावून घ्या आणि ओबीसीमधले जे आरक्षण आहे ते आरक्षण मराठा समाजाला लागू करा। यामध्ये मनोज जरांगे यांची प्रामुख्याने दोन मागण्या होत्या। गरीब मराठ्यांचा लढा, गरिबांच्या लेकरांचं कल्याण करायचं आहे, ही त्यासाठी त्यांची मागणी होती की सरसकट म्हणजे एकही मराठा सुटला नाही पाहिजे आणि सगळे सोयरे म्हणजे काय, तर एक आडनावाचा व्यक्ती जर एखाद्या ठिकाणी त्याची नोंद सापडली तर त्या आडनावामधल्या सर्वच लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे। म्हणजे काय, तर दाखले मिळाले पाहिजे। त्यांच्या घरात ज्या मुली लग्न होऊन आल्या किंवा यांच्या मुली ज्यांच्या घरी दिल्या त्यांना सगळे सोयरे म्हणतो आपण, त्यांचे सगळे सोयरे त्यांना देखील या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे, कुणबी दाखले मिळाले पाहिजे आणि त्यांना ओबीसीमध्ये सामावून घेतलं पाहिजे। प्रामुख्याने या मागण्या मनोज जरांगे यांच्या होत्या। त्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात आला। महाराष्ट्रभर मोठे मोठे मोर्चे निघाले, जे शांततेच्या मार्गाने निघाले, त्या मोर्चाचं जगभर कौतुक देखील करण्यात आलं। पण पुढं चालून शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक शिंदे समिती स्थापन केली आणि कुणबी नोंदी शोधायला सुरुवात केली। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेटियर लागू करा, सातारा संस्थांचं गॅजेटियर लागू करा, मुंबईचं गॅजेटियर लागू करा, निजामांचं गॅजेटियर लागू करा अशी मागणी केली आणि त्यानुसार आमच्या नोंदी शोधा, नसता आम्ही मुंबईला येऊन आंदोलन करू अशी धमकी दिली सरकारला। यातच सरकारने नमती बाजू घेतली आणि शिंदे समितीने हैदराबाद गॅजेटियरनुसार नोंदी शोधायला चालू केलं। आत्तापर्यंत मराठवाड्यामध्ये 58 लाख नोंदी सापडल्या असं ऑन द रेकॉर्ड जरांगे हे खूप वेळा सांगतात। यामध्ये चांगली गोष्ट एक आहे की गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण करायचं आहे, यासाठीचा आरक्षणाचा लढा हा सर्वसामान्य महाराष्ट्रातील सर्व जनतेंना मान्य होता। कारण जर शिक्षणाचा विचार केला तर मराठा समाजामध्ये अनेक गोरगरीब वंचित कुटुंब आहेत, जे शिक्षणापासून वंचित राहतात, त्यांचे मुलं, त्यांना शिक्षणाची फीस भरणं होत नाही, त्यासाठी त्यांना आरक्षणामध्ये सामावून घेणं अत्यंत आवश्यक आहे असं मत सर्वच समाजातील आणि महाराष्ट्रातील जनतेने व्यक्त केलं। गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना मेडिकलसारख्या फील्डमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर अव्वाच्या सव्वा फीस भराव्या लागतात। ते जर आरक्षणामध्ये आले तर त्या फीस माफ होतील, स्कॉलरशिपसारख्या गोष्टीचा फायदा त्यांना घेता येईल आणि मराठा समाजातील मुलं शिकून उच्च पदावरती जातील, हे सर्व समाजाला मान्य होतं। मराठा समाजाचे निघालेले मोठे मोठे मोर्चे, या मोर्चात अनेक जातींचे लोक यामध्ये सहभागी झाले आणि या मोर्चाला सहकार्य केलं। तुमच्या म्हणण्यानुसार सर्व कुणबी नोंदी शोधल्या जातील आणि मराठा समाजातील जेवढ्या कुणबी नोंदी सापडतील तेवढ्या सगळ्यांना कायद्यानुसार कुणबी दाखले दिले जातील असं आश्वासन सरकारने दिलं। फक्त आश्वासनच नाही तर GR काढला आणि GR काढल्यानंतर आपण जिंकलो आहोत असं म्हणून गुलाल उधळत मनोज जरांगे आणि मराठा समाजांनी आनंद साजरा केला। त्यानंतर काही जाणकारांनी, जे काही अभ्यासक त्यांच्याकडे होते, वकिलाची टीम होती, या वकील मंडळींनी
हा GR फसवा असल्याचं सांगितलं गेलं. याच्यामध्ये सगळे सोयऱ्याचा उल्लेख नाही आहे, सरसकट कुणबी दाखले देता येणार नाही आहेत. हे समजल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपला मोर्चा मुंबई आझाद मैदानाकडे वळवला आणि परत पहिल्यांदा वासी या ठिकाणी ते जिंकलो म्हणून परत आले होते आणि दुसऱ्यांदा ते आता आझाद मैदानाकडे गेले आणि आझाद मैदानावरती ते उपोषणाला बसले. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं आंदोलन सुरू केलं आणि त्या ठिकाणी देखील सरकारने एक GR हातात दिला त्यांच्या आणि तिथून देखील त्यांनी मोठी घोषणा केली की आपण जिंकलो आहोत, आपण सरसकट आता आरक्षणात जाणार, अशी घोषणा करून ते मुंबईवरून परत आले. हैदराबाद गॅजेटियर आणि इतर दस्तऐवजानुसार मराठवाड्यामध्ये 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या असा दावा त्यांनी केला. पण अशाच वेळेस काही त्या ठिकाणचे कर्मचारी आणि त्या ठिकाणचे अधिकारी यांच्याशी संगनमत करून काही त्या ठिकाणच्या राजकीय कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी कुणबी नोंदीवरती छेडछाड केलेले काही सर्टिफिकेट सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि तिथं मराठा कुणबी, जिथं मराठा जात लिहिलेले आहे तिथं पेनाने कुणबी केलेले बरेचसे सर्टिफिकेट त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी समोर आल्या, सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या. मग एक आडनावाला जर कुणबी नोंद सापडली तर हजारो त्या आडनावाचे लोक त्याच्या आधारे कुणबी दाखले घेऊन मोकळे झाले आणि 58 लाख नोंदी ज्या सापडलेल्या आहेत याच्यामध्ये अशाच लाखो लोकांच्या नोंदी आहेत ज्यामध्ये छेडछाड केलेली आहे. ज्यामध्ये एक आडनावाचं नोंद सापडली आणि त्याच आडनावाच्या सर्वच लोकांना कुणबी दाखले देण्यात आले. त्या 58 लाख नोंदी आहेत, म्हणजे ते 58 लाख दाखले आहेत. मित्रांनो, इथं सगळ्यात मोठी एक अडचण अशी आहे, चांगलं काम जे झालं ते मनोज जरांगे यांच्यामुळंच झालं. मराठा समाज आरक्षणात जाईल, कुणबी नोंदी मिळतील आणि गोरगरिबांच्या लेकरांचं कल्याण होईल. शैक्षणिक आरक्षण देण्यासाठी खास हा सरकारचा GR आहे. याच्यामध्ये आत्ता मागच्या काही दिवसांपासून ह्या मिळालेल्या कुणबी नोंदी किंवा कुणबी दाखले अवैध ठरत आहेत, बोगस कुणबी सर्टिफिकेट असल्याचं उघड होत आहे आणि यावरती परवा घेतलेली पत्रकार परिषद अंतरवली सराटी येथून याच्यामधले काही मुद्द्यावरती मी आता बोलणार आहे. मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे, लढा कसा उभा राहिला, लढ्यामधल्या काही छोट्या गोष्टी मी सांगितलेल्या नाही आहेत, पण खास पत्रकार परिषद जी सुरुवात झाली ह्या परवाच्या पत्रकार परिषदेमधले जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला खास सांगणार आहे. पहिला मुद्दा, त्या पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा होता की त्या ठिकाणी जे 4 कुणबी दाखले मराठवाड्यातील रद्द झालेले आहेत, बोगस कुणबी दाखले म्हणू आपण त्याला, त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद होती. ती पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी जे कुणबी दाखले रद्द झालेले दाखवले त्यामधले दहीहंडे नावाच्या ज्या ताई आहेत त्यांचा कुणबी दाखला रद्द झाला. हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडून आलेले प्रतिनिधी होते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी कुणबी दाखले जोडून OBCच्या जागेवरती अतिक्रमण करून निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी, ज्या ठिकाणी OBCचं आरक्षण सुटलं त्याच ठिकाणी हे लोक OBCला कुणबी दाखले जोडून OBCच्या जागेवरती उभा राहिले आणि त्या ठिकाणच्या सर्व मराठा समाजांनी म्हणून यांना निवडून दिलेलं आहे. हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी ते बोगस दाखले रद्द झाले. बरे, दाखले रद्द केले कुणी? हे दाखले रद्द जे केले आहेत ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रद्द झालेले आहेत. मग त्यात काय सापडलं असू शकतं? तर त्याच्यामध्ये सापडलं असू शकते कुणबी नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्या नोंदी पेनाने खुडून त्या ठिकाणी मराठाच्या खाली कुणबी लिहिलेलं आहे, शाही वेगळी आहे. ही एक सगळ्यात मोठी बाब त्यात लक्षात आलेली असू शकते. एका आडनावाला तो कुणबी दाखला मिळाला आणि तुम्ही त्याच आडनावाचे 5-10 हजार लोक असतील त्यांना ते कुणबी दाखले दिले गेले, तर मग जो मिळालेला दाखला एकाचा आहे, जी नोंद सापडली एकाची, तीच जर खडाखूड करून केलेली असेल तर या 5-10 हजार लोकांचे देखील दाखले आता रद्द होतील. लाखो लोकांचे दाखले रद्द होतील. बोगस कुणबी दाखले 90% वरती आत्तापर्यंत मिळालेले रद्द होतील असा दावा काही जाणकार आता करत आहेत, काही अभ्यासक आत्ता करत आहेत. मग ज्या दहीहंडे नावाच्या ज्या ताईंचं नोंद सापडली आणि त्यांनी जे कुणबी सर्टिफिकेट जोडलं, दाखला जोडला आणि त्या इलेक्शन लढल्या, निवडून आल्या, पण ते आता अपात्र झालेले आहेत, ते कोर्टाने केलेले आहे, न्यायालयीन प्रक्रियेमधून झालेला आहे. तर त्या ठिकाणी मनोज जरांगे यांचा आरोप आहे की बावनकुळे साहेबांनी, मंत्री जे कॅबिनेट मंत्री आहेत सरकारमधले, त्यांनी त्या ठिकाणी लेखी पत्र दिलं आणि या कुणबी नोंदी रद्द करायच्या सांगितल्या, हे कुणबी दाखले रद्द करायचे सांगितले. बरं, इथपर्यंतही ठीक आहे.
पण बावनकुळे साहेबांचा एकेरी उल्लेख करणं, एखाद्या ओबीसी समाजातल्या एका मंत्र्याचा अशा पद्धतीने अवमान करणं, हे मनोज जरांगे यांना कितपत शोभतं? त्यांची शिवराळ भाषा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री बावनकुळे यांच्याबद्दल आर्वाच्य जी भाषा वापरली गेली, मंत्री बावनकुळे साहेबांना बावनकुळ्या असं म्हणणं, देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा नवरा जिवंत नसताना ह्या काढलेल्या कुणबी नोंदी किंवा हे पुरावे आहेत असं म्हणणं, हे तर म्हणजे नवीन नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयमाय आत्तापर्यंत 1000 वेळा काढून झालेली आहे. बाकी जातीला देखील टार्गेट करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे यांच्या ह्या अतिशय खालच्या दर्जाची भाषा आणि ही भाषा मराठा समाजातील जाणकार लोकांना, सुशिक्षित लोकांना देखील कालची पटलेली नाही आहे, इथून मागची देखील पटलेली नाही, हे याच्यातून सिद्ध होतं आहे. कारण बऱ्याचशा लोकांशी आम्ही संपर्क केलेला असता लोकांनी यावरती मतं व्यक्त केलेली आहेत. एखाद्या मंत्र्याला बावनकुळ्या म्हणणं, एकनाथ शिंदेंना जेलात टाकू अशी धमकी दिली. उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे शिंदे समिती ज्यांनी स्थापन केली, ज्या नोंदी ज्यांनी शोधल्या, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जेलात टाकण्याची भाषा, आत्तापर्यंत सरकार पाडण्याची भाषा, आणि आता 15-20 आमदार एकनाथ शिंदेचे आणि 15-20 आमदार भाजपाचे पाडू देवेंद्र फडणवीसांचे, अशी दिलेली धमकी. मला एक समजत नाही की यांचा लाड एवढा का करतात. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे या माणसाचा का लाड करतात? यांची या तोंडातले शब्द अतिशय घाणेरडे शब्द, अतिशय घाणेरडी भाषा हा माणूस वापरतो, तरी देखील याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने काय शिकायचं, काय आदर्श घ्यायचा अशा नेत्यांकडून? सामाजिक नेते आहेत, जरी राजकीय मला बोलायचं नाही असं म्हणत असले तरी राजकारणाशिवाय दुसरं काही बोलतच नाहीत. महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो. दुसरी गोष्ट, शेवटी ते सांगतात की माझ्या विरोधात एकनाथ शिंदेंनी आंदोलन उभं केलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या कॉलेजवरती बैठक झाली, माझ्या विरोधात आंदोलन केलं, माझ्या विरोधात लोक उभे करतायत, तुम्ही म्हणजे मराठा समाज आहे का? मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज आहे का? मनोज जरांगे तुमच्या विरोधात आंदोलन करायचं नाही, तुमच्या विरोधात बोलायचं नाही, आणि तुम्ही मात्र मुख्यमंत्र्याची आयमाय काढलेली चालते. मला असं म्हणायचं आहे, नक्कीच जरांगे यांची जेलवारी आता जवळ आलेली आहे असं चित्र स्पष्ट दिसतंय. असं एकदम पिसळलेल्या कुत्र्यासारखं तुटून पडणं, एवढं कारण काय आहे? परत म्हणतायत ज्याचे कुणबी दाखले रद्द झालेले आहेत त्यांना फासावर लटकावा, त्यांच्याशी मला काय देणं घेणं नाही आहे. पण आता त्यांच्याबरोबर दुसऱ्या 1000, 2000, 5000 लोकांचे कुणबी दाखले रद्द होतील, गोरगरिबांच्या मुलांचं वाटोळं होईल. अरे बाबा, गोरगरिबाच्या मुलांसाठी हे आरक्षण किंवा हे कुणबी दाखले काढलेत का? याला पडताळणी करताना अडचणी येत आहेत. न्यायालयाची ती अडचण आहे, कुठल्या सरकारची, देवेंद्र फडणवीसांची, मंत्र्यांची किंवा एकनाथ शिंदेंची अडचण नाही आहे. इथपर्यंत जर आपलं डोकं चालत नसेल तर आता काय बोलावं, काय नेमकं? हे कुणबी दाखले न्यायालयातून रद्द होऊन आलेले आहेत, जात पडताळणी याची होत नाही आहे. कारण इथून पाठीमागं त्याचे काही नियमावली जी ठरलेली आहे ती नियमावलीतूनच हे नोंदी सापडलेल्या नाही आहेत. तो परभणीचा जामकर, एका मंत्र्याचा पोरगा, 3 पिक्चरचे थिएटर आहेत त्याचे, 150 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्याला, आणि कुणबी दाखले पडताळणी करताना पहिली अट आहे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली असावं, 8 लाखापेक्षा जास्त नसावं. हा पहिला नियम आहे, तरच तो जात पडताळणीमध्ये सक्सेस होतो कुणबीमध्ये, जर कुणबी दाखला हवा असेल तर. एका मंत्र्याचा, काँग्रेसचा एक मंत्री असणारा व्यक्ती, त्याचा मुलगा, 150 एकरपेक्षा जमीन, 3 पिक्चरचे थिएटर, अनेक मोठे मोठे कारभार, कोटी कोटींच्या गाड्या, आणि तो मुलगा कुणबी दाखला, कुणबी नोंद सापडली म्हणून कुणबी दाखला काढतो, आणि तो जिल्हा परिषदला ओबीसीच्या आरक्षणावरती घुसखोरी करून निवडून येतो, आणि त्याचा काल न्यायालयाने कुणबी दाखला रद्द केलेला आहे. हा बोगस नाही आहे का? पेनाने खडाखूड केलेले दाखले हे तर बोगस आहेतच, पण एवढ्या मोठ्या मंत्र्याचा मुलगा ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊन एक जागा बळकावून त्या ठिकाणी निवडून येतो, अशा अनेक उदाहरणं आहेत.
तर तुम्हाला गोरगरिबांच्या मुलांसाठी हा लढा होता का अशा धनदांडग्यांसाठी हा लढा होता का तुम्हाला ओबीसीचे लोक राजकारणात नको आहेत? कालच्या पत्रकार परिषदेमध्ये परत त्यांनी परळीवाल्यांचं नाव घेतलं. एवढी ॲलर्जी कशामुळे आहे? ओबीसी आहे म्हणूनच ना. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला खटकलेला म्हणजे एकनाथ शिंदे मराठा आहेत म्हणून आम्ही मतदान करतो, अजितदादा मराठा आहेत म्हणून आम्ही मतदान करतो. म्हणजे मराठा फक्त मराठालाच मतदान करणार, तर मग आम्ही मराठाला मतदान का करावं? मराठा समाजातील एखादा व्यक्ती आमच्या मतदारसंघात, आमच्या गटात, आमच्या ठिकाणी जर उभा राहिला तर आम्ही त्या ठिकाणी मतदान का करावं असा प्रश्न माझा मनोज जरांगे पाटलाला आहे. तुम्ही जर मराठा म्हणूनच एकनाथ शिंदेंना, अजितदादांच्या पक्षाला जर मतदान करणार असाल तर आम्ही ओबीसी म्हणून मराठा समाजातल्या माणसाला मतदान का करावं याचं उत्तर मला हवं आहे. एकनाथ शिंदे तुमच्या विरोधात माणसं उभे करायला लागले, त्यांना धमकी देणार जेलात टाकण्याची. मी तर म्हणतो तुमची चौकशी व्हायला पाहिजे, मनोज जरांगे यांची चौकशी व्हायला पाहिजे. यांनी मोहमाया जमवली कुठून, एवढा पैसा कुठून जमवला याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि जेलवारी मनोज जरांगे यांची ठरलेली आहे. चांगली गोष्ट एक झाली, गोरगरिबांच्या मुलांना काही कुणबी दाखले मिळाले असतील, त्यांचे कोर्टात टिकले, त्या मुलांचं शिक्षण, त्यांना लागलेल्या नोकऱ्या, इथपर्यंत चांगली गोष्ट झालेली आहे, ती आम्हाला मान्य आहे. पण कालचं जे प्रकरण आहे, धनदांडग्यांचे लेकरं जर कुणबीचे दाखले घेऊन ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करत असतील आणि त्या ठिकाणी निवडून येत असतील तर निश्चितच ही शोकांतिका आहे, याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. मनोज जरांगेंनी आत्तापर्यंत मुख्यमंत्र्याची किती वेळा काढलेली आयमाय, अनेक लोकांना केलेली शिवीगाळ, मुख्यमंत्र्याशिवाय विषयी किंवा अनेक जातीविषयी, इतर जाती दोष, ही जी भाषा आहे ही नक्कीच तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगा. मनोज जरांगे नेमके तुमचे शत्रू कोण, तुमचे किती शत्रू आहेत, कुणाकुणाविषयी तुम्ही काय काय बोलताय, हे जर असंच चालू राहिलं एक दिवस मनोज जरांगे पाटील तुमची जेलवारी ठरलेली आहे. मनोज जरांगे यांच्या या शिवराळ भाषेबद्दल तुमचं मत नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थांबतो. जय हिंद.